नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आपलं खाद्य भरमंतीच्या या विशेष भागामध्ये. तर आपण कोठे हैदराबादला आलेलो नाहीत, तर आपण आलेलो आहोत बीड जिल्ह्यामधील शिरूर कासार तालुक्यामध्ये रायमाव एक छोटंसं गाव आहे आणि येथे हॉटेल बिर्याणी हाऊस म्हणून एक हॉटेल आहे आणि इथे आपल्याला व्हेज नॉन व्हेज तर सर्व प्रकारचे इथं आपल्याला जेवण मिळेल. तर चला पाहूया हा विशेष भाग. मित्रांनो, स्वागत आहे आपलं बाळासाहेब दुधाळे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण आलेलो आहोत रायमाव या ठिकाणी आणि रायमावमध्ये याराना बिर्याणी हाऊस म्हणून एक हॉटेल आहे. तर खूप असं प्रसिद्ध आहे. आपल्याला जसं हैदराबाद बिर्याणी प्रसिद्ध आहे तसं या शिरूर तालुक्यामध्ये रायमाव या गावामध्ये याराना बिर्याणी म्हणून खूप अशी प्रसिद्ध बिर्याणी आहे आणि स्वादिष्ट रुचकर एकदम नंबर 1 अशी बिर्याणी आहे. तर त्याची आज आपण चव घेण्यासाठी रायमाव या गावी आलेला आहोत. तर पाहूया खरंच ही चविष्ट बिर्याणी आहे का, तर कशी आहे ती. तर चला पाहूया. आपण याराना बिर्याणी हाऊसमध्ये आलेलो आहोत. तर चला जाऊया. तर चला आपण या हॉटेलच्या ओनरशी बात करूया. चला जाऊया. नमस्कार. तर आपण इथं आलेलो आहोत आणि या हॉटेलचे मालक आहेत इथं. तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तर सर, आपलं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव आहे श्रीकांत. तर आपण हे किती वर्ष झाले आपले हे हॉटेल जे आहे, किती वर्षापासून आपण हॉटेल 5-6 वर्ष. 5-6 वर्ष. तर जे हे तुमचं याराना बिर्याणी हाऊस आहे, तर हे तुमच्या डोक्यामध्ये प्लॅन कसा आला की आपण याराना बिर्याणी हाऊस आपलं टाकल्याच्यानंतर या रायमाव गावामध्ये चाललं, कसं आपल्याला कसं वाटलं की, तर आपल्या डोक्यामध्ये कसं प्लॅन आला की आपल्याला हे बिर्याणी हाऊस इथं टाकायचं आणि बिर्याणी हाऊस कसं तुमच्या डोक्यामध्ये? आमचे भाऊ पहिले दिवशी आपल्या लोकांकडे त्यांना संपूर्ण भाजीची माहिती, म्हणजे संपूर्ण भाजी तुमची व्हेज नॉन व्हेज सगळं ते म्हणजे मग आमच्या दोघांची चर्चा झाली. म्हणजे आपण बघू सुरुवात करू होती. बघू आपण किती सुरुवात करू आलं तर नाही आलं तर बघू. आणि तुझी बिर्याणीची सुरुवात केली. बिर्याणी म्हणजे भरपूर साथ द्यायला लागले. म्हणजे तुमच्या बंधू दुसरीकडे हॉटेलमध्ये आधी काम करत होते आचारी म्हणून, तर त्यांना सर्व भाज्या वगैरे येत होत्या. तर त्यांना असं वाटलं की समजा की आपण चांगली टेस्ट देतोय लोकांना, तर आपणच का हॉटेल टाकू नये. तर मग तुमची चर्चा होऊन तुमच्या दोघांचा प्लॅन झाला की आपण इथं हॉटेल टाकायचं. आता ते हॉटेल जे आहे तर आपल्याकडं बिर्याणी भेटते, अजून काही काय व्हेज नॉन व्हेज दोन्ही भेटतं. म्हणजे आपल्याकडं व्हेज नॉन व्हेज चिकन मटन किंवा जर जे दुसरं आपलं शेवभाजी सोयाबीन भाजी म्हणजे सगळ्या भाज्या. तर आपल्याकडं हे जे ग्राहक आहे त्यांचा तर प्रसाद कसा आहे, जी आपली बिर्याणी, तर या बिर्याणीची किंमत किती आहे? 140. फुल बिर्याणी 140 आणि हाफ 70. आणि आपल्याकडे जे नॉन व्हेज आहे मटन वगैरे अंडे वगैरे देत आहे का तुम्ही प्लेटवर? प्लेटवर बी देतो, अंडीवर बी. आपल्याकडे जी अंडी आहे, अंडीची प्राईस फुल अंडी. जे आपल्याकडं चिकन वगैरे भेटतंय, तर बाहेरून समजा जर आपण चिकन मटन जर आणलं तर आपण बनवून देतो. हो, बनवून देतो. आपल्याकडं पार्सल सुविधा आहे. हो, पार्सल. म्हणजे तुम्ही गावामध्ये जे आहे घरपोच सेवा देताय. हो, म्हणजे कसं समजा आता एखाद्याला एकच बिर्याणी खायची असेल तर देतात का जास्त क्वांटिटीमध्ये? हो, एक कस्टमर आपल्याला थोडं कमी झाले कस्टमर आपल्याकडं हॉटेलमध्ये जे हॉटेल आहे किचनमध्ये किती लोकांचा स्टाफ आहे? सगळे जितके बी ना ते आपल्याकडे ठेवून मालकच करायचे. आता तुम्ही हॉटेलमध्ये तुम्ही दोघं बंधू आहेत, तुमचे बंधू सध्या कुठे आहे? आमचे बंधू किचन तुमचे बंधू सध्या तुमचं किचन जे हॉटेल
हॉटेलचं किचन आहे ते स्वतः सर्व मॅनेज करतात? हो, सर्व आमची कंपनी मिळते. इथं हे जे याराना बिर्याणी हाऊस आहे तर ह्याची एकच शाखा आहे का अजून दुसरीकडे शाखा आहे? नाही सर, मग इथं पहिली शाखा आहे, दुसरी शाखा आम्हाला ओपन करायची. तिथं आपण जागा दिला तरी जागा जे रस्त्याच्या कामामुळे आपलं जे दुसरे जे हॉटेल होणार आहे याला तर याची जागा कुठे आहे आणि कुठे म्हणजे हे ज्यावेळेस आपला शिरूर पातळी जे हवे होणार त्यावेळेस तुमचं हॉटेल तिथं सागरगावच्या ठिकाणी मोठा हॉटेल. तर हे होते या हॉटेलचे मालक अन्सार भाई शेख. आणि आता आपण इथं भावफलक पाहू शकता या बिर्याणी हाऊसचा संपूर्ण. आणि आता आपण यांच्या किचनमध्ये आलेलो आहोत आणि आपण पाहू शकता मस्त आज खोबरं कट केलेलं आहे आणि तंदूरचा हा भट्टी पण आपण पाहू शकता. मस्त भट्टी चालू आहे. आणि आता आपण यांचे दुसरे बंधू आहेत सद्दाम शेख, ते स्वतः या हॉटेलमध्ये कुकचं काम करतात. तर पाहू शकता आपण हे आपल्याला वाटन का हे असे मालक असतील म्हणून, कारण हे मस्त असं भाजी वगैरे बनवतात. तर पाहू शकता आपण कसं याने भाजीचा तडका चालू आहे. तर आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर पहा कसे भाज्या बनवतात ते. तर आपण ही पाहू शकता तरीबाज अशी भाजी आणि या मोठ्या भांड्यामध्ये ही बिर्याणी केलेली आहे. भाज्यासाठी खोबरं पण भाजवलं जात आहे या भट्टीवरती. आणि आपण पाहू शकता इथं अजून एक आचारी पण आहेत. आणि हे मसाले पाहू शकता भाज्यासाठी याचा वापर केला जातो, सुहाना मसाला. आणि यांचं हे किचन आपण पाहू शकता आणि पार्सल सुविधा पण इथे उपलब्ध आहे. तर आपण याराना बिर्याणी हाऊसच्या या किचनमध्ये आलेलो आहोत आणि इथं जे किचन आहे त्यामध्ये इथं स्वतः मालक पूर्ण आचार्याचं काम ते स्वतः बघतात. तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार. तर आपलं संपूर्ण नाव सांगा. तर हे जे किचन आहे तर हे स्वतः तुम्ही चालवता? हो, आम्ही चालू त्याच्या आधी दुसरा आचार्य होता का तुम्हीच चालू केल्यापासून तुम्ही चालवता? चालू केल्यापासून आम्हीच आहे. मागे त्या शिकूला पूर्ण तेवढी समाज करून म्हणजे तुम्ही ज्या तुमच्या काही हाजरीत तुमच्या दुसऱ्या हो दुसऱ्या तरी तो चांगला बनवतो. तर किती वर्षापासून आपण हे बनवतो? ते मी लहानपणापासून दुसऱ्या हॉटेलवर काम केलेलं आहे. इकडं तिकडे काम करून स्वतःचं टाकलं, छोटंसं म्हणून टाकलं होतं. ते क्वालिटी चांगली म्हणून समजा चांगला बसला आपला, त्याच्यामुळं थोडं स्टँड झाला. म्हणजे लोकांचा प्रतिसाद बघून आपण या बिर्याणी हाऊसचं थोडं म्हणजे आले का असा वाढता गेला. तुम्ही हे म्हणजे बिर्याणी हाऊस थोडं मोठं केलं. थोडं छोटंच होतं, शेड होतं पाठीमागं मार्ग मोठं मारलं. आणि सुरुवातीला तुम्ही बिर्याणी हाऊस म्हणूनच चालू केलं का सगळं होतं तुमच्याकडे? बिर्याणी हाऊस होती आणि एवढंच होतं बाकी. आणि आता तुमच्याकडे काय काय भेटते? आता आमच्याकडं बिर्याणी भेटते, चिकन, मटन, अंडा करी, तंदूर रोटी आहे, शाकाहारी मांसाहारी दोन्ही बी भेटतात आपल्याला. संपूर्ण शाकाहारी मांसाहारी. हो. आणि तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये बाहेर जर पार्सल आणलं समजा चिकन वगैरे ते पण तुम्ही बनवून देतो ना. ते आमच्याकडं बी बरेच लांबून लोक येते जेवायसाठी. जेवायला क्वालिटी चांगली त्याच्यामुळं घेऊन येते 1, 2, 3 जसं येते त्यानुसार आपण त्यांना बनवून देतो. आणि आपल्याकडे पार्सल सुविधा आहे? हो आहे ना, पार्सल सुविधा देतो आपण. तर आपल्याकडं जे जेवणाच्या टेबलवर पाणी जे असतं ते काही ठिकाणी कसं असतं पाणी एवढं स्वच्छ वगैरे असतं, तुमच्याकडे पाण्याचं कसं मिळतं? आमच्याकडे पाण्यात आम्ही जारच पहिल्यापासून जार वापरतो. 300 रुपये रोजचा जारचा खर्च आहे. म्हणजे संपूर्ण ग्राहकाला आपण जारचं पाणी म्हणजे स्वच्छ पाणी दिलं जातं. स्वच्छ पाणी. तर ही जी बिर्याणी तुमची तर या बिर्याणीचं शिरूर तालुक्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये भरपूर असं नाव झालेलं आहे याराना बिर्याणी हाऊस. हो झालं. तर भरपूर असं म्हणजे तुमच्याकडं ही बिर्याणी जी आहे टेस्ट भेटते. तर काय असं अलग आहे तुमच्याकडे? काय असं सिक्रेट वगैरे आहे का मसाले वगैरे तुम्ही जे टाकताय? नाही, हे आपलं हाही वापरत होते. हाताची कला आहे. म्हणजे तुम्ही जे बनवताय तुमच्या कलेनुसार ही बिर्याणी टेस्ट टेस्ट म्हणजे तेच कला आपली वस्त्राची कला असते, तीच फक्त कला काम आली. चालतंय. तर हे होते या बिर्याणी हाऊसचे मालक आणि स्वतः ते या किचनचं कामही करतात. आणि चला आपण आपल्यासोबत इथं या किचनमध्ये अजून एक व्यक्ती आहेत ते या किचनचं तंदूर वगैरे आणि जे आचारी दुसरे
तर ते नसताना त्यांच्या गैरहजेरीत ते काम केलं जातं. तर पाहूया. तर भैया नाव सांगा आपलं. मी 6 मागे बरं, किती वर्ष झालं आपण इथं या बिर्याणी 6 वर्ष झाली. 6 वर्ष झालं. तर आपल्याकडे काय काम असते इथं? आपल्याकडे समज मिस्त्री बाहेर गेले आपले मला हा. स्वतः सगळं ऍडजस्ट करायचं. म्हणजे तंदूर चिकन म्हणा, भाजी म्हणा, बिर्याणी म्हणा सगळं. म्हणजे सगळं आपल्याला जमतं. तर किती वर्ष झाले समजा तुम्ही इथं आले? मला 6 वर्ष झाली. पहिल्यापासून आपण इथं काय हो. जास्त करून आपल्याकडे कोणतं काम असतं? आता तुम्ही आलो त्यावेळेस बिर्याणी सध्या तंदूर होतं. तंदूर 3 वाजताच आहे. म्हणजे या बिर्याणी हाऊसमध्ये जे बिर्याणी वगैरे जे बनतं आहे, जे टेस्ट आपण खातो तर ती टेस्ट ह्या तिघांच्या हाताची असते. कारण हे जे मालक आहेत ह्यांच्या गैरहजेरीमध्ये जे भैया बनवले म्हणजे हे भैया बनवतात सगळं जे बिर्याणी वगैरे जे काय असेल चिकन मटन सगळ्या ऑर्डर हे घेतात. आणि हे जर दोघं जर नसतील तर कधी कधी ते पण बनवतात. तर आपलं नाव सांगायचं. तर आपण या किचनमध्ये म्हणजे रेग्युलरमध्ये काय काम करताय? रेग्युलरमध्ये रोटी मारायची, कांदा ते बारीक कापायचा, खोबरं कापायचं, मसाले सगळे तयार करून द्यायचे. मिस्त्री नसेल मग आपण भाज्या मारायचे, स्वतः पार्सल करून द्यायचं गिऱ्हाईकाचं. किती वर्ष झाले आपण हे काम करताय? 3-4 वर्ष झाले मी इथे कामाला. या दुसरीकडे होते का? दुसरीकडे होतं लहानपणीपासून. मग 10-12 हॉटेलवर काम केलं पाहिजे. तर दुसरीकडच्या हॉटेलपेक्षा इथे काय अनुभव तुम्हाला 4-5 वर्ष तुम्ही इथं राहायला शिकला? तिथं जरा घरच्यावानी वाटलं आणि व्यवस्थित सगळं म्हणजे दुसऱ्या मालकावर नाही इथं सगळे मालकाचे जेवढे कामगार आहेत तेवढे. म्हणजे इथं जे तुम्ही जे बनवतात तर तुम्हाला पण मालकाचा दर्जा दिला जातो म्हणा. मालकाचं कामगारासारखं समजित नाही. कामगार सारखं कुणाला समजित नाही तर सगळे मालकाचे स्वतःने घरच्यावानी करते सगळे पोरं ते काम. त्यामुळे काही टेन्शन नाही तसं काही. तर हे होते आपल्या बिर्याणी हाऊसचे एक आचारी म्हणून. पण त्यांचं म्हणणं असं आहे की आपली हे जे बिर्याणी हाऊस आहे तिथले हे मालक आहे. तर असं बाहेरचं जर एखादा व्यक्ती आला तर त्यांना वाटत नाही की त्याला मालक कोण आहे. तर सर्व असं मालकासारखी वागणूक दिली जाते. आणि यांचं किचन पण एकदम स्वच्छ आहे आणि चांगलं आहे. आपण पाहू शकता हे किचन. आणि इथं संपूर्ण आपल्याला जेवण भेटलं जातं. चिकन मटन जसं आपली ऑर्डर आहे त्यानुसार इथं चिकन मटन आपल्याला बनवून दिलं जातं. आणि तुम्ही जर बाहेरून जर येत असाल तर बाहेरून आपण जर चिकन किंवा मटन जर घेऊन आलात ते पण आपल्याकडे इथं बनवून दिलं जातं. ही बिर्याणीची ऑर्डर दिलेली आहे. तर पाहूया आपली पण ऑर्डर आलेली आहे. तर आमची ऑर्डर आलेली आहे. आपण पाहू शकता इकडं मस्त बिर्याणी आपल्यासमोर. तर आपण पाहू शकता मस्त अशी ही बिर्याणी आणि हा तरीबाद असा रसा. तोंडाला पाणी सुटलंय माझ्या, इतके वेळ झालंय सर्वांना विचारून. तर आपण पाहू शकता ही आपली ऑर्डर आलेली आहे बिर्याणीची. आपली ही आता आपण ऑर्डर दिली होती बिर्याणीची आणि आपली ही आता ऑर्डर आलेली आहे. तर आता मला दम निघा नाही, लय वेळ झालंय आता त्या बिर्याणीकडे बघून अशी माझी फार लाळ घालायची बारी आली. इतकी जबरदस्त अशी बिर्याणी. आणि आपण हे पाहू शकता इतका भारी असा हा रस्सा आहे वाटीमध्ये. तर मला या बिर्याणीपेक्षा हा रस्सा बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. थोडा रस्सा टेस्ट करून तुम्हाला सांगतो या बिर्याणीची टेस्ट कशी आहे आणि या रस्त्याची. कानातून असा धूर निघलाय एक नंबर. ज्यावेळेस आपल्या कानातून धूर निघतो त्यावेळेस समजायचं की बिर्याणी ही एक नंबर आणि त्याचा शराब पण. तर आपण आता हे जे रस्सा आहे तर ह्या बिर्याणीवर टाकून असं आपण हे टेस्ट करणार आहोत. तुम्हाला सांगतो ही बिर्याणी कशी टेस्ट आहे. चला हे रस्सा मी या बिर्याणीमध्ये टाकत आहे. काही काहीला 2 चमच्यानी खायची सवय असते त्यामुळं या बिर्याणी सोबत 2 चमचेही कधी दिले जातात. आपण पाहू शकता. एक नंबर. इतकी स्वादिष्ट बिर्याणी आहे. मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी व्हिडिओसाठी म्हणत नाही, मी बऱ्याच ठिकाणी बिर्याणी खाल्लेली. तर एवढी टेस्ट मला म्हणजे आजपर्यंत कुठं एवढी टेस्ट वाटली नाही. तर एक नंबर अशी ही बिर्याणी आपण पाहू शकता. आणि आपल्याला आपण जर कधी रायमा परिसरामध्ये जर आला तर या शिवाजी चौकामध्ये म्हणजे गोलाई म्हणलं जातं तर त्या खेटूनच लगत एक 50 मीटर अंतरावर याराना बिर्याणी हाऊस आहे. आपण इथं विजिट देऊ शकता आणि या बिर्याणीची टेस्ट घेऊ
घेऊ शकता आपण. आणि ही बिर्याणी पाहिली आहे, भरपूर अशी पूर्ण प्लेट भरून ही बिर्याणी दिली जाते. आणि यामध्ये आपण पीसही पाहू शकता की असे भरपूर असे आपल्याला या बिर्याणीमध्ये पीस मिळतात. तर काही ठिकाणी फक्त बिर्याणीमध्ये 2 ते 3च पीस असतात, इथं असे भरपूर असे पीस आपण पाहू शकता. एक व्यक्ती ही बिर्याणी खाल्ल्याच्या नंतर मला वाटत नाही की दुसरी बिर्याणी खाईल, कारण ह्याने पोट पूर्णपणे असं भरलं जातं. तर ज्यांना जास्त अशी आवड आहे ते खाऊ शकतात. तर पाहूया आता संपूर्ण आता आम्ही जेवण करतो. कडेकाची अशी भूक लागली होती आणि आम्ही या बिर्याणीची टेस्ट घेतली. तर आम्हाला समजलं खूप अशी स्वादिष्ट आणि रुचकर अशी ही बिर्याणी आहे. तर खूप असं ही बिर्याणी खाऊन मन आमचं तृप्त झालं. तर खूपच खरंच छान बिर्याणी आहे. आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि या बिर्याणीची टेस्ट कशी आहे तर त्यांच्याशी आपण चर्चा करून पाहूया सविस्तर. तर चला जाऊया. तर नमस्कार काका. बाणवाडी माझं गाव आहे, ज्ञानेश्वर मारुती आरेकर. आम्ही 3, 4, 5 वर्षापासून इथं खातो बिर्याणी, जेवण सगळं टकाटक आहे. मस्त आहे ना? मस्त, काहीच प्रॉब्लेम नाही. एक नंबर जेवण आहे. 1 नंबर जेवण, काहीच नाही, लुटालुटी नाही, काही नाही, चकाचक आहे, एकदम टाका. एकदम टाकाटक, काहीच नाही. किती वर्ष झाले सरासरी आपण इथे येतात? 5 वर्ष. 5 वर्ष झाले. आणि बिर्याणीची चालली टेस्ट आहे का इतर जेवणही टेस्ट आहे? जेवण बी टेस्ट आहे आणि बिर्याणी बी टेस्ट आहे, पण आम्ही जास्त करून बिर्याणी खातो. जास्त करून म्हणजे आपण पाहू शकता इकडं जास्त करून बिर्याणीला मागणी आहे. आणि हे काका आलेले आहेत भानकवाडी या गावाहून आणि त्यांचा एक अनुभव आहे की ते 5 वर्ष झालंय इथं बिर्याणी खाण्यासाठी 5 वर्षापासून येत येतं. आणि त्यांचं म्हणणं आहे की इथं दुसरं पण जेवण आहे, पण त्यापेक्षा जास्त आम्हाला बिर्याणी आवडते. तर अजून इथं दुसरे काका आहेत, त्यांना बी आपण विचारू. कुठं आले काका आपण? हे राज्य रायमोगचा ओपनिंग झालं तसं मी जेवण करतोय. बिर्याणी चविष्ट आहे, 1 नंबर. आणि दुसरं जेवण कसं असते का? फार तर जेवण बिर्याणी खाण्यासाठी. बरं, इथं तुम्हाला ही बिर्याणी म्हणजे दुसरीकडे बी बिर्याणी हाऊस आहे इथं. आम्ही दुसरीकडच्या पेक्षा इथं हटके तुम्हाला काय आम्ही दुसरीकडे जातच नाही, ही बिर्याणी चविष्ट आहे. हां. ती जेवण जेवण आम्ही असतो त्यामुळे काय केलं तिथंच येतं, दुसरीकडे आम्ही जात नाही, आम्ही इथंच असतो. तर इथं पण 2 भाई आहेत, आपण त्यांच्याशी बी बातचीत करणार आहोत, पाहूया. तर नमस्कार. तर आपण कुठून आलेला? ही बिर्याणी खाण्यासाठी स्पेशली इथं आलेला. बरं, या बिर्याणीची टेस्ट कशी आहे? जवळपास आपण किती वर्ष झाला या बिर्याणीची टेस्ट आहे? 4-5 वर्ष. तर दुसरीकडे बी बाहेर बिर्याणी हाऊस आहे, तर भरपूर ठिकाणी बिर्याणी हाऊस असते. तर त्यांच्यापेक्षा तुम्हाला इथं काय हटके वाटलं की बिर्याणी एवढी टेस्ट लागते? हां. आणि हे बिर्याणीची टेस्ट कशी आहे? 1 नंबर. नमस्कार बाया. तर आपलं नाव सांगायचं? तर आपण कुठल्या गावामध्ये बिर्याणी खाण्यासाठी आलो? आम्ही त्या तिथे हॉटेल चालू झाले का तेव्हा इथंच येतो बिर्याणी खायला. तुम्हाला समजा ह्या बिर्याणीची टेस्ट आहे, तर भरपूर ठिकाणी आपण बिर्याणी खातो, तर त्याच्यापेक्षा तुम्हाला ह्या बिर्याणीमध्ये काय असं हटके वाटलं ही बिर्याणी एवढी टेस्ट आहे? ते मी भरपूर जागा ठिकाणी खाल्ली, एवढी टेस्ट मला या हॉटेलची उकडून टेस्ट लागली. त्याच्यामुळे मी 5 वर्ष झाले इथंच आम्ही तर इथून खाऊन जातो. हे सर्वात जास्त पाणी सुद्धा मला सगळं भेटतं. म्हणजे इथं स्वच्छता वगैरे चांगली आहे आणि एकदम भारी. बिर्याणीसोबत तुम्हाला जास्त पाणी दिलं जातं. इतर ठिकाणी काही ठिकाणी समजा माठातलं पाणी असतं, स्वच्छ नसतं. तर त्या स्वच्छता आणि तुम्हाला ही बिर्याणी टेस्ट वाटते म्हणून तुम्ही आम्ही इथं येतो. तर आता इथं एक ग्राहक आहेत, पाठीमागं भरपूर अशी गर्दी असल्या कारणाने समोर एक ग्राहक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. तर सर, आपण कुठून आले? तर कशी बिर्याणी टेस्ट नंबर आहे? किती वर्ष झालं आपण इथं ही टेस्ट घेतला? 5 वर्ष झालं आहे. तर ही जी बिर्याणी आहे, तर बाहेर बी भरपूर ठिकाणी आपल्याला अशा प्रसिद्ध बिर्याणी आहे, हैदराबाद बिर्याणी म्हणजे अशा बिर्याणीची नावं असतात आणि भरपूर ठिकाणी अशा बिर्याणी असतात. तर तिकडच्यापेक्षा तुम्हाला ह्यात काय अशी अलग टेस्ट वाटते की एवढी जबरदस्त? बिर्याणीचा 1 नंबर येते. 5 वर्षापासून क्वालिटीमध्ये काही बदल झाला नाही. आणि पीसेस एकदम व्यवस्थित दिलं होतं आणि राईस पण एकदम चांगला पाहिजे. आणि सर्वात वाटे मागे डबा कधी देतात ते कुठल्याही तकलीफ म्हणजे अनलिमिटेड आपल्याला ह्या बिर्याणीसोबत सर्व भेटतो. हो हो.
आणि त्यासोबत आपण पाहू शकता हे कांदा लिंबू पण आपल्याला भरपूर, जरी कधी कांद्याची भाववाढ जर झाली किंवा लिंबू उन्हाळ्यात जरी उपलब्ध नसले तरी या बिर्याणीसोबत आपल्याला संपूर्ण असं जे असतं ठरलेलं मेनू ते संपूर्ण आपल्याला भेटला जातो. आणि हा आपण शरीराची वाटी पण बघू शकता, मस्त असा तरीबाज झणकेबाज असा रस्सा आहे. तर या बिर्याणीसोबत अनलिमिटेड असा आपल्याला रस्सा भेटला जातो. आणि हे काका इथं जवळपास 4 ते 5 वर्षापासून बिर्याणीचा आस्वाद घेत आहेत आणि सांगतायत की इथली बिर्याणी 1 नंबर अशी बिर्याणी आहे. आणि काका हे जे हॉटेल आहे तर आपलं म्हणजे श्रावणमध्ये चालू असते हॉटेल? श्रावणमध्ये सोमवार बंद असते, एकादशी निमित्त बंद असते, पूर्ण मसाले असते ते असं तेवढं म्हणजे सर्व जे असतं समजा एकादश वगैरे तर त्या दिवशी हे नियम पाळून सगळं हॉटेल वगैरे बंद ठेवलं जातं. तर आपण पाहू शकता हे जे बंधू आहेत हे जे बिर्याणी हाऊस टाकलेलं आहे तर हे हिंदू धर्माच्या नियमाप्रमाणे आपलं जे असतंय समजा एकादश असन चतुर्थी असन त्या दिवशी हे हॉटेल बंद असतंय. तर इतकं काटेकोरपणे हे पालन करतात आणि व्यवस्थित असं त्यांचं हे हॉटेल आहे. आपण स्वच्छता पाहू शकता, इथं टेबलवरती मी असे हात ठेवलेले कुठंही अशी आपल्याला घाण दिसत नाहीये. इतकं म्हणजे इथं काळजी घेतली जाते आणि व्यवस्थित असं आपल्याला जेवण दिलं जात आहे. तर आपल्याला जर कधी बिर्याणी खायची जर इच्छा झाली तर नक्कीच तुम्ही याराना बिर्याणी हाऊसला भेट द्या आणि ही बिर्याणीची चव घ्या. तर चला भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ही शेवटची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय. कुठून आलेला? बाणापाडवरची. तर किती वर्ष? no.